उठला का सूर्य? हे काय नवी नवरी एवढ्या उशिरा उठते का? रत्नाक्का, अहो असं काय करताय? झोप पूर्ण झाली नसणार ना? अगं मग लवकर झोपायचं ना. ताई, तुम्ही पण काय नानीसारखं करताय? काल त्यांची पहिली रात्र होती ना. हे आपले लव्ह बर्ड्स आहेत, यांची रात्र तर मेमोरेबल होणारच ना. काय जाऊ बाई, तू खरंच झोपतोस? चल मस्करी नको करूस. तुला सांगितलं ना एकदा, मला झोप आली, झोपू दे प्लीज. अदिती सांग ना, एकदम फिल्मी होती ना. सुहाग रात है घूंघट उठा रहा हूं मैं, असं होतं सगळं. मस्त पल्लू काकी. अदिती सांग ना, अगं कुठे हरवलीस? एवढी फिल्मी होती का रात्र? ते मी चहा घेऊन येते सेटसाठी. मोठ्या बाई द्या, मी बनवते चहा सेटसाठी. केलंय मी. अगं त्याला रोज सकाळी उठवायचं आणि चहा करायचं हे सवयच आहे माझी. पण आज नाही आले. मग त्याचं आवरून होईपर्यंत त्याला चहा बिस्किट द्यायचंय. त्याचा व्यायाम होईपर्यंत नाश्ता तयार करायचा. मग त्याला नाश्ता द्यायचा. मग त्याची दिवसभराची सगळी कामं समजावून घ्यायची. मग ते त्याला कॉफी द्यायची. आणि जेवणाची वेळ सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही ग. नको नको, शिजेल ते, काही नको करू. दह्याबरोबर थालीपीठ खातो तो. चटणी सॉस त्याला नाही आवडत. हो का? साखर नको नेऊ. त्याला पाहिजे तेवढा गोड चहा केलेला आहे. आणि त्याला साखर आवडत नाही हा, म्हणून आम्ही सगळे गुळाचा चहा पितो. सिद्धूला हवं तसं सगळं नाही मिळालं ना की त्याची खूप चिडचिड होते. आणि त्याला काय हवं मला न सांगताच कळतं. मग मी मोठ्या बाई, आमचं लग्न झालंय. या घरात सून म्हणून आले मी. त्यामुळे आता सेटची जबाबदारी माझी. म्हणजे तुमचा मुलगा तुमच्यापासून दूर जाईल अशी भीती वाटते का तुम्हाला? तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात ना सेटच्या बाबतीत. काय झालं? तू या घरात सून म्हणून आली याचा आनंदच आहे ग. पण मला सतत सिद्धूची काळजी असते. तर तू आलीस, तुझा पण हक्क आहे ना त्याच्यावर. मग प्रत्येक वेळी मी तुमच्यामध्ये लुडबुड केल्यासारखं होतं. आणि नंतर सिद्धूला तुझी सवय झाली तर काळजीने रात्र रात्र झोप लागत नाही ग मला. मी यांना सांगितलं, म्हणाले तू जास्ती काळजी करते आणि कुशी वळून झोपते. अप्पा पण? पण म्हणजे नाही, काही नाही. मोठ्या बाई, तुम्ही नका काळजी करू. अहो आई ती आई. बायको आईची जागा कशी घेऊ शकेल? मी नाही येणार मध्ये. तुम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टी बदलायची काहीच गरज नाही. तुम्ही आतापर्यंत सेटची जशी काळजी घेत होतात ना तशीच घ्या. आणि आता तर तुमची जबाबदारी वाढली आहे. फक्त सेट नाही, मला सुद्धा सांभाळून घ्यावं लागणार आहे तुम्हाला. संसार करणं दिसतं तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला खूप काही शिकवायचंय मला. आणि सेट सारखीच माझ्याविषयी काळजी वाटणार आहे तुम्हाला, मुलगी म्हणून. हो ना?
आपली स्ट्रेंथ, आपला आनंद, आपलं इन्स्पिरेशन, आपली माणसं, किती काळजी आहे त्यांना आपली. आणि आता तर आपण इथेच राहणार आहोत या सगळ्यांबरोबर. अदिती अजून सगळ्यांमध्ये गुंतून जायच्या आधी अमेरिकेचं व्हायला हवं. आज आधी अदितीशी याबद्दल बोलायला हवं. गुड मॉर्निंग सिद्धार्थ. गुड मॉर्निंग सर. मी तुझ्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलोय. काय? अरे तुझ्याकडे ज्या कंपनीचं ऑफर लेटर आहे ना, त्या कंपनीकडून एक इंटरव्ह्यू घेणार आहेत नवीन रिक्रुटमेंटसाठी. मे बी उद्या परवा. जसा मला अपडेट मिळाला तसा मी त्यांना फोन केला आणि म्हटलं काही दिवसांनी स्पेशल केस म्हणून एक इंटरव्ह्यू घेता येईल का. सर काही दिवसांनी कशाला? सिद्धार्थ, अरे बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत आणि तुझ्या घरचे लगेच एक्सेप्ट करणार नाही. त्यासाठी वेळ लागणार ना. सर काही असलं तरी मी माझ्या डिसिजनवर फर्म. मी इंटरव्ह्यू देणार. सर तुम्ही मला सगळे डिटेल्स द्या, मी लगेच बोलून घेतो. आर यू शुअर? हे बघ सिद्धार्थ, तुझ्या घरच्यांनी तुमच्यासाठी इथे सगळी तयारी केली आहे. नवीन फॅक्टरी, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. सर मी तुम्हाला याआधीही सांगितलं की माझी स्वप्न खूप वेगळी आहेत. मला इथं काही नकोय. मला माझ्या एफर्ट्सवरती सगळं उभं करायचं. गुड. काल तात्यांनी पेपर्स दाखवले, भूमिपूजनाबद्दल सांगितलं, पण तू मात्र तुझा फोकस शिफ्ट केला नाही. बघ मी तुला मेल करतो, नक्की बघून घे काय ते. ओके सिद्धार्थ, ऑल द बेस्ट. माझ्या आईचा सोन्यावानी रंग, मोत्याने भरायचा भांग, मोत्याने भरायचा भांग. लाल शालू अंगिका चोळी, कर्ण फुले पायी मासोळी. लाल शालूचा भडक रंग, मोत्याने भरायचा भांग, मोत्याने भरायचा भांग. वा 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 वा, किती दिवस झाले आपण आपल्या कुलदैवताला गेलो नाही. मी काय म्हणते तात्या, हा आपण सगळेच जाऊयात ना देवळात. चालेल चालेल. नको बाई, सगळे दर्शन घेऊन येईपर्यंत जागरण गोंधळ सुरू झालेला असेल, वाघ्या मुरळी दमलेले असतील, तेव्हा आपण येऊ. रत्ना, अगं सगळी तयारी बाकी आहे अजून. स्वयंपाक करायचा आहे, खूप कामं बाकी आहेत अजून. बर मोठ्या बाई, तुम्हीच जाऊन या मग. पण बहीणबाईंना बरं वाटतंय ना आता? का? मोठ्या बहिणीला काय झालं? नाही, अदिती सांगत होती की त्या रडत होत्या. सून आली, आता मुलगा विसरणार की काय या भीतीने वाईट वाटलं असेल कदाचित. काय मोठ्या बाई, तुम्ही खूप विचार करता बघा. हो ना मोठ्या बाई, हो तुम्ही किती लकी आहात. तुमचा मुलगा तुमच्या सोबतच राहणार आहे. खरं तर मुलीलाच आपल्या आईवडिलांना सोडून दूर जावं लागतं. अदितीने केलेले हट्ट, तिने आमच्यावर केलेलं प्रेम, तिचे आम्ही केलेले लाड, सगळं खूप मिस करेन. नाही तसं काही नाही ग, तुझी फारशी काळजी नाहीये मला. तू आणि सिद्धार्थ इथेच राहणार आहात सगळ्यांसोबत. आणि तात्यांनी काहीतरी विचार करूनच फॅक्टरीची जबाबदारी दिली आहे ना. तुम्ही दोघं इथेच राहून काम करणार आहात. आणि मोठ्या बाई तरीही तुम्हाला काळजी. अहो या दोघांनी कामानिमित्त कुठेतरी लांब जाऊन राहायचं ठरवलं असतं तर मग काय झालं असतं तुमचं? सोडलंच नसतं मी त्याला, बजावून सांगितलं असतं कुठेही जायचं नाही. तुम्ही फक्त मला असू नका, सिद्धू पण मला सोडून राहू शकत नाही. बापूंनी काय सांगितलं?
सिद्धूनं अमेरिकेची ऑफर नाकारली. नाही पण त्या बाबतीत सिद्धार्थचं कौतुकच करायला हवं. नाहीतर अमेरिकेहून जॉब ऑफर आली तर मुलं सगळं सोडून जायला तयार असतात. पण सिद्धार्थ तसा नाहीये. तो इथेच राहणार आहे तुमच्यासोबत. ये सिद्धू बस. अरे तुझ्या सासूबाई आता तुझंच कौतुक करत होत्या. बसा अर्जुन, चहा घेऊन ये. हो. बरं आम्ही दोघंच कुलदैवतेला जाऊन येतो. म्हणजे कसं लवकर जाऊ आणि लवकर येऊ. अरे असं कसं? थँक्यू. सिद्धू, दोघांचे आई वडील तर हवेतच. पाहिजे ना तर आपण 6 जणच जाऊ. नाही 6 जण नाही. मला जरा मुंबईला जावं लागणार आहे. एक अर्जंट मीटिंग आली आहे. आणि आता काही दिवसांनी अदिती माहेरी येणार आहे ना. आणि ते 5 परतावणी की काय असतं ना, त्याची तयारी करायची आहे. आणखी एक दिवस थांबला असतात तर बरं झालं असतं. मिलिंद आहे ना. काही लागलं सवरलं तर मिलिंद सांभाळून घेईलच. हो ना मिलिंद? हो हो. बघ सिद्धार्थ, मी माझी गाडी काढतो, आम्ही जाऊ आणि तुम्ही स्वतंत्र जा ना. म्हणजे तुम्हाला प्रायव्हसी नाही, म्हणजे बोलता येईल ना तुम्हाला. अरे हो हो, नाही जा तुम्ही दोघे एकाच गाडीतून. आम्ही कुठे काय बोलतोय. कुलदेवतेला पोचेपर्यंत अदितीशी बोलता येईल. कुलदेवतेला पाया पडताना दोघांचे स्वप्न एकच असेल. दोघे एकत्र प्रार्थना करू. आम्ही पण येणार देवळात. तुम्ही पण? हो. अदिती वहिनीची पाठराखण करायला कोणी नाहीये ना, मग आम्हीच अदिती वहिनीची पाठराखण करणार. आणि तुम्हाला दोघांना एकटं नाही सोडणार. ह्या घरातल्या मुली अशाच बर का. रत्नाक्का नाही का आमच्या मागून फिरत होत्या. देवळात जाताना तर चक्क आमच्या दोघांच्या मध्येच बसल्या. बिघडलं काय त्याच्यात? बहिणीचा हक्कच असतो बायकोपेक्षा जास्त भावावर. आणि आदिती, तुला काही प्रॉब्लेम आहे का या दोघी आल्या तर? नाही नाही, मग आम्ही पण येणार. बरोबर. हा असाच हक्क बजावता आला पाहिजे तुम्हाला. कारण ओरिजिनल देशमुख आहात तुम्ही. मग या तुम्ही आमच्या बरोबर आमच्या गाडीतून. खुश? अदिती वहिनी तू किती चांगली आहेस. या दोघी आणि तेही आमच्या गाडीतून. आणि अदिती वहिनी तिथे एक हॉटेल आहे, त्याच्यामध्ये मस्त सरबत मिळतं. हा आणि तिकडे नदी पण आहे. सिद्धू दादा गाडी थांबव ना. आणि अदिती वहिनी तिकडे ना. थांबा जरा. काय गाडी थांबव? अरे लवकर देवळात पोहोचायचंय, त्याच्यानंतर परत लवकर घरी यायचंय. आणि तुमचं काय चाललंय? आणि हे बघा, जरा शांत बसा, बडबड करू नका. सिद्धू दादा शांत बसून राहिलो तर कंटाळा येईल आणि अदिती वहिनी पण बोर होईल. काही मज्जाच नाही बाबा. हा सिद्धू दादा गाणी लाव ना. ए गाणी बिणी काही नाही. आणि जरा शांत बसा. अरे आपण काय पिकनिकला चाललोय का मजा करायला? आणि हे काय, हे स्पॉट दाखव ते स्पॉट दाखव. नाही मुळात तुम्हाला यायची काय गरज होती? हो ना, खूप दिवस झाले. शेवटचं कधी कुलदेवतेला गेलो ते सुद्धा आठवत नाही आणि रस्ता सुद्धा आठवत नाहीये. अरे वा, इथे गाईड असल्यासारखं तुम्ही एक एक स्पॉट तिला दाखवताय आणि रस्ता विसरला तसं सांगताय. ड्रामेबाज आहात तुम्ही. हे बघा जरा शांत बसा, अजिबात बडबड करायची नाही. अरे कशाला चिडते सुगास त्यांच्यावर? बघ ना अदिती वहिनी. आणि काय रे सिद्धू दादा, लग्न झाल्यावर लगेच बदललास? हे बघा तुम्ही दोघी गप्प बसा आता. आणि जास्त बडबड केलीत ना तर इथेच उतरून देईन. जा दुसऱ्या गाडीतून. उतरव. सेड, इट्स ओके. असा काय त्रास देतायत त्या? बोलू दे त्यांना. आदिती पण यांच्यामुळे मला तुझ्याशी काहीच बोलता येत नाहीये. काल रात्री वेळ होता तेव्हा झोपून गेलास. 1 मिनिट सिद्धू दादा, आम्ही कुठे अडवले रे तुला? तू बोल ना अदिती वहिनीशी. हा
आम्ही नाही ऐकणार आणि ऐकलं तरी कोणाला सांगणार नाही आहोत. आता गप बसशील का ज्युनियर रत्नाक्का? हा थांब, रत्नाक्कालाच सांगते. उतरा गाडीतून खाली, उतरा आणि या दुसऱ्या गाडीतून. हे पण सांगणार मी रत्नाक्काला की सिद्धूदादाने आम्हाला खाली उतरवलं. आर्या ऐक, नाही उतरवत तुम्हाला, मस्करी करतोय तो. सेठ असं काय लहान मुलासारखं वागतोस? चल चल. या देशमुख साहेब या. लग्न व्यवस्थित पार पडलं ना? हो हो गुरुजी, आता देवीच्या आशीर्वादाने दोघाचा संसार सुखी होऊ देत. हो नक्की होईल. हे आमचे व्याही. हो नमस्कार. काय ऐक ना, आता आपलं लग्न झालंय, आता आपण आपल्या फ्युचरचा विचार करायला नको का? सेठ, आपल्या फ्युचरचा विचार करूनच तुझ्याशी लग्न केलंय मी. तू माझ्या सोबत आहेस, मग कसली काळजी? नाही बरोबर आहे तुझं, आपण एकमेकांसोबत आहोतच, पण फ्युचरच्या काही गोष्टी असतील त्याचं प्लॅनिंग करायला नको का? आय नो ही वेळ नाहीये असं म्हणजे देवळात येऊन बोलायची, पण तरी आता. अरे सिद्धू आदिती, तिकडे काय बोलत बसलायत? या लवकर. सेठ, आता आपण दर्शन घेऊया देवाचं आणि मग घरी जाऊन बोलूया. चल. नवीन फॅक्टरीमुळे देशमुख शेतीच्या पलीकडे जाऊन मोठी उडी मारणार आहोत. या दोघांच्या संसारासोबत आमच्या ह्या नवीन कामासाठी पण आशीर्वाद असू दे तुझा. माझा सिद्धू आदिती सोबत माझ्या जवळ राहणार, याहून मोठं सुख नाही. दोघांचा संसार छान होऊ दे. अदितीला सुखी राहू दे. मला माझ्या मुलीच्या आनंदामध्ये यायचं नाहीये, पण मला जे हवंय ते साध्य होऊ दे. इतकी चांगली फॅमिली, मनासारखा लाईफ पार्टनर आणि आता फॅमिलीचं, देशमुखांचं नाव मोठं करण्याची जबाबदारी. त्यामुळे आता आम्ही इथेच सगळ्यांसोबत राहणार. एवढं सगळं न मागता दिलंस. आता सगळं काही छान होऊ दे आणि आम्हाला दोघांना या सगळ्या माणसांपासून कधीच दूर करू नकोस. बस. आणि काय हवं? आदिती आणि माझं लग्न झालं. आता फक्त एकच इच्छा आहे, माझं अमेरिकेत स्वप्न पूर्ण होऊ दे. घरच्या सगळ्यांना सांगायची हिंमत दे. आदिती आणि मी अमेरिकेत जाणार, तिथे सुद्धा आमचा संसार चांगला होऊ दे.